सुरुवात केली आणि अशी तर मन धरून भक्ती केली. एक दिवस भगवंताला प्रगट व्हावं लागलं, प्रगट व्हावं लागलं आणि भगवान प्रगट झाला. भक्ती कशासाठी करत होती? हाय सांगा जागेवर. भक्ती ते दोघं जण उभयता कशासाठी करत होती? मुक्त होण्यासाठी. आणि त्या देवाला प्रगट झालेला जे बघितलं आणि जे मागायसाठी होतो ते साधलं. मुक्त व्हायसाठी आम्ही प्रगट करून घेतला, पण त्याला जे बघितलं ते साधलं. काय मागायचं ते. आणि तिनं काय मागवलं दोघांनी? भगवंता तू प्रगट झालास आणि प्रगट झाल्यानंतर हात जोडून विनंती केली, देवा आमचं एक मागणं आहे तुझ्याकडं, आमचं एक मागणं आहे तुझ्याकडं. देव म्हणाले काय मागणं आहे? देवा तुला असं बघितल्यानंतर मन भरून आलं, तुला बघितल्यानंतर माझं मन, आमचं दोघांचं मन भरून आलं, तर आमची इच्छा आहे तुला आमच्या पोटी जन्म घ्यावा. येता कशाला? मोक्षमध्ये मागायला. बघितलं रूप सुंदर, ते रूप सावळे सुंदर उजीरवाने बघितलं भरला आणि मोक्ष मागायचं सोडून तुला माझ्या पोटी जन्म घ्यावा असं वाटलं. आणि जन्म घेण्यासाठी भगवंताला विष्णूला शेवटी मान्य करावं लागलं. भक्ताची इच्छा पूर्ण करणं भगवंताचं ब्रीद आहे. आणि ते कुठंतरी नष्ट होऊ नये म्हणून भगवंताने सांगितलं तथास्तु. कसा? तथास्तु शब्दाचा अर्थ आहे तथास्तु. देवाकडे येऊन माझं चांगलं व्हावं, त्याचं वाटलं व्हावं. तथाच देवाकडे आम्ही येतोय आणि आम्ही मागतोय की नाही, देवा माझं चांगलं व्हावं, त्याचं जरासं. देव म्हणतोय तू काय मागायलास तसाच तू. त्याचं नाव तथास्तु.